खरं तर स्वातंत्र्य दिवस आहे. त्यानिमित्तानं अनेक म्हणजे पूर्वी आपण इंग्रजाच्या पारतंत्र्यात होतो, आजही अनेक समस्याच्या पारतंत्र्यात आहोत असंच म्हणता येईल. अशी परिस्थिती आहे. आपण या भागाचे लोकप्रतिनिधी आहात आणि आपली भूमिका काय असणार आहे आणि जनतेला काय सांगणार आहात सर? आज देगलूर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी 80वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या भागातील सर्व जनतेस मी प्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मी माझ्या वतीनं खूप शुभेच्छा देतो. आपण जे म्हटलं तर निश्चितपणे मी म्हणेन की आज आपला देश खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर निश्चितपणे गेलेला आहे. प्रश्न हे संपले जरी नसतील, परंतु बऱ्यापैकी प्रश्न हे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. आज आपण पाहतो की देशाचे लोकप्रिय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संबंध देशामध्ये एक चैतन्याचं निश्चितपणे वातावरण आहे. आज जागतिक पातळीला जर म्हणाल तर आपला आज एक देश एका मोठ्या वेगळ्या उंचीवरती निश्चितपणे त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य अतिशय चांगल्या गतीनं त्या ठिकाणी कार्य करत आहे. अगदी तळागाळातील शोषित वंचित घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी अनेक विषय त्यांनी हाती घेतले आणि ते यशस्वीपणे अंमलात देखील आलेले आहेत. त्यामुळे मला आनंद आहे की मी या भागाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना या भागातील देखील अनेक समस्या ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुटताना पाहिल्यात. ज्या प्रकारे आपल्या भागामध्ये गेल्या वेळेस पाऊस झाला होता, त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं रक्कम मिळून त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे. त्यासाठी मी राज्य सरकारचे सर्वप्रथम आभार मानतो. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे देखील आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती एक चांगली भावना त्या ठिकाणी त्यांनी दर्शवली. अशाच प्रकारे कार्य हे आपल्या राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं चालू राहील आणि भविष्यात जनतेचा आशीर्वाद देखील या दोन्ही सरकारच्या बाजूने निश्चितपणे राहतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण या भागामध्ये कोणते वेगवेगळे उपक्रम म्हणा किंवा काही इंडस्ट्री वगैरे उभारण्यासाठी काय भूमिका असणार आहे? हे बघा, मी या ठिकाणी खानापूर ह्या ठिकाणी MIDCची वाढीव MIDCची मागणी केली. त्या माध्यमातून उद्योग त्या ठिकाणी उभे राहतील. या भागामध्ये मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील म्हणजे या ठिकाणी निश्चितपणे आहे. आपण पाहतायत की उदगीरपासून येणारा मोठा नॅशनल रोड हा आपल्या भागातून जातो आहे. त्याचंसुद्धा काम हे प्रगतीपथावर आहे आणि निश्चितपणे त्याचा उपयोग आपल्या भागातील नागरिकांना होणार आहे. या ठिकाणी दळणवळण त्या निमित्ताने वाढणार आहे आणि निश्चितपणे आपल्या भागाची प्रगती त्या निमित्तानं होणार आहे. आणि अनेक जे अंतर्गत रस्ते देखील आहेत, जे आपल्या तालुक्याच्या अंतर्गत रस्ते आहेत, ते देखील मी बऱ्यापैकी राज्य सरकारकडे मांडलेले आहेत. ते सुद्धा आज मार्गी लागलेले आहेत. येत्या 2-1 वर्षाच्या काळात मी म्हणतो देगलूर आणि बिलोली या दोन्ही भागातील रस्त्यांचे असतील आणि मी बरेच प्रशासकीय कार्यालय आहेत त्यांचीसुद्धा मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे. ते सुद्धा आज मागणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न त्या कार्यालयात जाऊन सुटतील आणि अधिकारी वर्गसुद्धा त्या निमित्ताने त्यांनासुद्धा चैतन्याचं वातावरण त्या कार्यालयात जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी ऊर्जा त्या ठिकाणी वाटेल आणि त्या माध्यमातून अनेक जनतेचे प्रश्न सुटतील, मला याची खात्री आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्या भागाचा कायापलट हा निश्चितपणे होणार आहे याची मी तुम्हाला आज या प्रसंगी खात्री देतो.